मन मंदिरा गजर भक्तीचा। पत्त्याचे डाव खेळत असताना हातात पान असून खोटं मारणं हा सुद्धा खेळ आहे, ही लीला आहे त्यातली। ते म्हणाले बरोबर आहे का, जास्ती विचार करू नकोस, खेळ आहे। तशी ती थोडीशी लबाडी केल्याशिवाय त्या खेळाला सुद्धा रंग येत नाही। तू खोटं कळतोस, आम्हाला होतं शिकायचं नाही, बरं नको कळू, अरे बरं आता आता पुन्हा करणार नाही। माझं बोलणं कळलं का? ही काय झाली खेळ। तसं सर्व जे खेळ आहेत ते कृष्ण अवतारामध्येच आहेत। इथे घराच्या बाहेरच पडून दिला नाही ते खेळतो कुठून? म्हणून इथे जी ओवी का सांगितलं, म्हणून ये आत्मलिळे नाही आण कांटाळे, आता ययाची या तुळे हाच यया। आत्मलीळा, इथे कुठे कंटाळा नाही, कौतुकाने चाललेलं आहे सगळं। एखादी बाई स्वयंपाकिनीची नोकरी करते, पण परिस्थितीजन्य नोकरी करते, आवड म्हणून करत नाही ती। घरच्यापेक्षा स्वयंपाक जरी चांगला जिथे काम करते स्वयंपाकने केलं तरी सुद्धा नोकरी जाऊ नये म्हणून। बरं का? आणि घरात जे करते सहज हसत खेळत नवऱ्याशी गप्पा मारते, फोडणी टाकते, इकडे करते तिकडे करते। अगं आज मीठ कमी झालं, मग थोडंसं घ्या ना घालून, लीला आहे। तसं अमृतानुभवामध्ये भगवंतानी ज्ञानेश्वर महाराजांनी विश्व हे प्रभू प्रेमाची लीला कशी आहे हे सांगितलं, बरं का? म्हणून आत्म्याच्या ठाई उपबीजे ऐसे नाही, तयाच्या उपमा काही तोचे असे। त्याला काय उपमा द्यावी? निरुपम, नाही का? याच्यासारखा हाय म्हणावा, हा कुणासारखाच नाही। कारण कुणासारखा म्हणावा तर ज्याला कुणासारखा म्हणावा तो तोच आहे, कुणासारखा म्हणता। म्हणून निरुपम, ज्याची तुलना होऊ शकत नाही आहे ती लीला आहे, बरं का? म्हणून अख्खं युद्ध सुद्धा लीला म्हणूनच झालं। माझं म्हणणं कळलं का? लीला म्हणूनच झालं। त्या मृत्यूचं अमक्याचं कुणालाही दुःख वाटून दिलं नाही, वाटलं तरी समजूत काढली, गीता सांगितली, तत्वज्ञान का सांगितलं, याला का मारायचं म्हणून। कळलं का तुम्हाला? अहो हा गुरु आहे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, याला मारू नाही, नाही पण ह्याला मारलाच पाहिजे। का मारला पाहिजे? याने अधर्माची साथ दिली, भीष्मालाही मारलाच पाहिजे, द्रोणालाही मारलाच पाहिजे। माझं बोलणं कळलं का? म्हणून ही सगळी लीला आहे काय? म्हणून या ठिकाणी अमृतानुभवाच्या माध्यमातून चित तत्वाचा विलास सांगितला। थोडंसं बोलता बोलता सहज, काल नामदेव महाराजांचं पुण्यस्मरण होतं, आज सावतोबा महाराज आहेत। आज सावता महाराजांची पुण्यस्मरणाचा दिवस आहे। वारकरी सांप्रदायिक लीला म्हणून प्रगट केली, त्यामुळे 18 पगड जातीमध्ये संत निर्माण झाले। ज्या मोठ्या जागा होत्या ते वर्णाश्रम धर्माकडून होत्या। कुणी पाया पडावं, कुणाच्या पाया पडावं, धार्मिक विधी करण्याचा अधिकार कुणाला, कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ, हे दंडक घातलं गेलं। इथे 18 पगड जातीमध्ये संत निर्माण केले की ज्यांचं प्रमाण मानलं गेलं। पूर्वीच्या काळामध्ये वेद वाक्य प्रमाण मानलं होतं, आता वाचताच येत नाही तर प्रमाण देण्याचा तरी प्रश्न कुठे आला? बरं, वाचता येण्याचा प्रश्नच नाही आहे, काही ठराविक लोकांना वाचण्याचा प्रश्न आहे, बाकीच्यांना वाईच नाही, प्रश्न आला कुठे? वाचायचा जर अधिकार नाही तर प्रमाण द्यायचा कुठे आला? माझं बोलणं कळलं का? वाचायचा जर अधिकार असेल तर त्यातलं प्रमाण द्यायचा अधिकार आहे। मग संतांनी अशा भाषेमध्ये अशा लोकांकडून वाङ्मय निर्माण करून घेतलं, बरं का? आता चातुर्मासामध्ये कांदा खात नाहीत, सावतोबा महाराज म्हणतायत कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी।
म्हणून वारकऱ्याला कांदा जास्ती आवडतो. वारीच्या रस्त्याने भाकरी, खरडा आणि कांदा असला की त्याला आनंद वाटतो. आपल्याला तर रोज सकाळ संध्याकाळ लागतो. मला एकाने विचारले, चातुर्मास मी पाळत नाही का? म्हटलं तू पाळणं, मला मी पाळावा का न पाळावा, तुला काय करायचं? संप्रदायाला धक्का ज्याचा लागणार नाही ते सगळं पाळतो, नाही का? कांदा मुळा भाजी अवघी उठावाई माझी, नाही का? म्हणजे याचा अर्थ भाजीची नावं महत्वाची नाहीत, त्याच्यामधून सुद्धा विठ्ठलाचं दर्शन घेणं, त्याच्यामधून सुद्धा प्रभुत्व भोगणं, हा सुद्धा कांद्यातला विलास आहे, हा सुद्धा मुळ्यातला विलास आहे, चिदविलास आहे हा, नाही का? भक्तीचा मळा फुलवला त्याने. त्याच्यातलं बेसिक असं आहे, सावतोबा महाराज पंढरपूरला आले नाहीत, म्हणून भक्ताला भेटण्याकरता अरणभेंडीला पांडुरंग गेले. म्हणून अजून सावतोबा महाराजांची पालखी पंढरपूरला येत नाही. सगळ्या संतांच्या पालख्या आहेत, फक्त सावतोबा महाराजांची नाही. काय मग मध्ये माझ्याकडे आले होते की आपण सुरू करूया, म्हटलं करायला हरकत नाही. मग गावातल्या लोकांनी विरोध केला. पांडुरंग त्यांच्याकडे विरोध येत होता, मग त्यांनी का जावं? उगे त्याचा हमगंड काय म्हणून. आता मध्ये त्यातली मंडळी माझ्याकडे खूप येत होती. मला म्हटले तुम्ही भाग घ्या. मी म्हटलं बा कशात भाग घ्या, पालखी काढायची आहे तुम्हाला. कशा करता सांगितलं की सावतोबा महाराज इतके श्रेष्ठ होते, त्यांची भक्ती पाहून भगवान त्यांच्याकडे गेले, त्यांची लीला पाहून. जसं जनाबाईच्या बाबतीत दळिता कांडिता तुझं गायीन मी अनंता, तसं इथे पाणी अडवताना, पिकाला पाणी देताना, बरं का, एक एक दाणा भरताना त्याने दुसरं कोणाचं स्मरण केलं नाही. ज्ञानोबारायांनी सुद्धा महान सिद्धांत सांगताना दृष्टांत काय दिला बघा. माळिये जेवते नेले तेवते जळची एक निवांत गेले, त्या प्राणी ऐसे लागे व्हावे गा, पाणी ऐसे लागे. माळिये जेवते नेले तेवते निवांतची गेले. तो माळी म्हणाले शेतामध्ये निरनिराळे प्रकार करतो. भाजी म्हणजे मावळं म्हणतात त्याला, बरं का, म्हणजे रोज बाजारामध्ये नेऊन विकता येत असं जे, म्हणजे रोजच्या करता खाण्यापिण्याकरता जे उत्पन्न तयार होतं ते मावळं. मग तिथे बाकीची मोठी पिकं निराळी, वार्षिक पिकं, ज्वारी, बाजरी, ज्ञानोबा लिहित आहेत ते पाणी कधी प्रश्न करत नाही आपल्या मालकाला. त्या शेताच्या मालकाला, माळ्याला कधी प्रश्न करत नाही की तू आत्ता मला उसाला लावलं होतंस आणि आत्ता मिरचीला का लावलंस. तसं आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात सुख होतं ना, आता दुःख का आलं. जीवनाची वाहणी कळली का? आहे ना मजा. पाणी म्हणतं काही नाही, ती अशी मोठी दारी असतात आणि हा मिरचीचा वाफा आहे. मग तिथलं काढलं की तिथे गेलं, पुढचं बंद केलं, मग इथलं बंद केलं, पुढे कारल्याचे वेल होते, ते काढून टाकलं, कारल्याला लावलं. ते मिरचीलाही गेलं, कारल्यालाही गेलं, उसालाही गेलं. माझं बोलणं कळलं का? तसं जीवन तुमचं कडूही असेल, गोडही असेल, तिखटही असेल. याच्याबद्दल आणि गंमत सांगायची अशी आहे, एका पाण्यातूनच ही वाढ होते. प्रत्येकाला भिन्न पाणी नाही, भिन्न पाणी नाही, भिन्न जमीन नाही, फक्त बीज निराळा आहे. पण जसं जसं पाणी तक्रार करत नाही. माळिये जेवते नेले तेवते जळ निवांतची गेले, तया पाणी ऐसे लागे व्हावे गा. करणे का न करणे हे आघवे तोच जाणे, विश्व चळतसे येणे परमात्मेनी. काय करावं काय नाही हे तो जाणतो, चर्चा करू नकोस. म्हणून ज्ञानेश्वरीत आणि
गीतेमध्ये फरक आहे. गीता सांगते फळाची अपेक्षा करू नकोस, तू करता होऊ नकोस. कोणाला पटो नाही तर न पटो, मला कधी पटलं नाही. ते म्हणाले इतके शहाणे झालात का? मी शहाणा बिणा झालं नाही, पण नाही म्हटलं म्हणजे अज्ञानी असं म्हणा. गीता म्हणते कर्म करा पण फळाची अपेक्षा करू नये. मग युद्ध कशा करता केलंस? फळाची अपेक्षा करू नये तर खोटं करून द्रोणाचार्याला का मारलंस? हा सूर्य हा जयद्रथ म्हणून का मारलंस? म्हणजे तू सुद्धा फळाची अपेक्षा करूनच कर्म केलंस ना. तुला एकट्याला कर्मच नव्हतं म्हणून जग निर्माण केलंस ना. एकलेन कंठवे म्हणून या येणे केली निर्माण 14 भुवने. त्याच्यातून आनंद भोगण्याकरताच जर कर्म केलंस. म्हणून गीता सांगते कर्म करावं, कर्मफळाची अपेक्षा करू नये. आपल्याला जमायचं नाही. तुम्ही म्हणाल बाबा महाराज मला जमणार नाही. मला असं वाटत नाही की सगळ्या पुण्यातली कुत्री माझ्या पुढे येऊन बसावीत. मला असं वाटतंच रोज हॉल भरावा, माणसं येऊन बसावीत. करत राहा ना, येऊ नाही तर ना येऊ. नाही, मी काही साधू बिधू नाही, ऋषी नाही, मुनी नाही, साधा सांसारिक माणूस आहे. काय यावंसं वाटतं का नाही का नको? विचारा की. हां, आणि श्रोते नुसते असं असू नयेत पेंगणारे, तर चांगले श्रोते असावे, जाणते श्रोते असावे. असं वाटतंच ना. मग प्रवचन करा, फळाची अपेक्षा करू नका. अरे जीव हाच परब्रह्माचं फळ आहे आणि अपेक्षा करू नका काय? हां, लग्न होऊन जाऊ द्या, पोर होऊ द्या नाही तर ना होऊ द्या, फळाची अपेक्षा करू नये. म्हणून कृष्ण माझ्याशी कधी वादा करता आला नाही. सगळं पांडुरंगाचं आमचं जमून गेलं बघा. नुसतं जमून गेलं नाही तर त्याचे मान भगवत मंद म्हणतात. आजी संसार सुफळ, नुसता फळ नाही, झाला गे माय देखियले पाय विठोबाचे, तो मज भावा, तो मज भावा. अवघाची संसार सुखाचा करीन, सुफळ करीन. बघा, म्हणून इथे सुद्धा गीतेच्या तत्वज्ञानापुढे वाक्य गेले बरं का. मागे सांगितलं असेल, लक्षात असेल नसेल. गीता सांगते संसार वृक्ष असा आहे जया फळ ना फूल तुरंबिता. संसार वृक्ष कसा आहे? ज्याला फळ नाही आणि ज्याला फूल नाही असा संसार वृक्ष आहे. तेव्हा कुणीतरी विचारलं, महाराज ज्ञानेश्वरीत लिहिलंय की फळ नाही फूल नाही, इथे तर तुम्ही म्हणता आजी संसार. शब्द नीट लक्षात घ्या. तिथे संसार म्हणजे कौरुकी झाड, बरोबर आहे ना? वर मुळ्या खाली मुळ्या ना तुरंबिता, बरोबर आहे ना? आणि इथे त्यांना प्रश्न विचारला की महाराज गीतेत असं सांगतायत. ते म्हणले गीतेत तो सांगतोय त्याचं विवरण केलंय. मग संसार फलद्रूप नाही, सुफळ कसा झाला ते उत्तर आहे. आज संसार सुफळ झाला गे माय, कसा? देखिले पाय विठोबाचे. विठोबाचे पाय तुला भेटल्यानंतर तुझा संसार सुखाचा झालाच पाहिजे. सामान्य गोष्टी करता सामान्य साधन चालतं, पण असामान्य गोष्टी करता साधन तुझा तसंच असावं लागतं. तसं पांडुरंगाचे चरण भेटले हे सर्व अवस्थेची फलद्रूपता आहे, परिपूर्तता आहे, परिसीमा आहे. म्हणून ते भेटल्यानंतर माझा संसार सुखाचा झाला. नीट लक्षात घ्या, अनेक अर्थ आहेत. जन्म मृत्यू हा संसार ओ सुखाचा झाला. घरादारातला संसार सुफळ झाला. म्हणून लक्षात घ्या, या ठिकाणी ज्ञानेश्वरीत आणि आता पुढे अमृतानुभवात आपण शिरल्यानंतर जग असं की वस्तू प्रवाह म्हटल्यानंतर प्रश्न कुठे आला? चर्चा करायचं काय कारण आहे? चर्चा करायला प्रश्नच शिल्लक राहिला नाही. म्हणून इथे आत्मलिळे, आत्मेनेसी उपमा पावे ते आत्महुनी जे न संभवे स्वतंत्र हे न पवे सिद्धीची काही. एवं स्वयंप्रकाशा प्रकाशामान. अहो हे आत्मेनेच पूर्ण स्वयंप्रकाश आहे, आत्मेनेच पूर्ण.
म्हणून लक्षात आलं का, सावतोबा परिपूर्ण होते, आपल्या कर्मामध्ये रंगून गेले होते. कर्म तेची ब्रह्म ऐसे बोधा आले जया सम, तया कर्तव्यत्वे नैष्कर्म धनुर्धरा. मन मंदिरा गजर भक्तीचा.